औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायामध्ये प्रवेश घेतलेल्या माझ्या सर्व प्रशिक्षणार्थी मित्र हो, सप्रेम नमस्कार. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक स्वातंत्र्यवीर सावरकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक. आपले या कार्यशाळा गणित व शास्त्र या विषयाच्या गती पाठामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण गती मोशन या कार्यशाळा गणित व शास्त्र विषयातील पाठाविषयी अध्ययन करणार आहोत. गती सदिश राशी व्हेक्टर क्वांटिटी ज्या भौतिक राशी दर्शविताना परिमाण व दिशा म्हणजे थोडक्यात मॅग्निट्यूड व डायरेक्शन यांचा उल्लेख होतो त्यांना सदिश राशी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ वेग, त्वरण, बल इत्यादी. या उलट ज्या भौतिक राशी दर्शविताना फक्त परिमाण आवश्यक असते त्यांना अदिश राशी स्केलर क्वांटिटी, उदाहरणार्थ गती, वजन, घनता इत्यादी. गती किंवा चाल म्हणजे काय याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत. गती म्हणजे काय? एखादा पदार्थ एखाद्या निश्चित बिंदूच्या सापेक्ष जागा सोडत नसेल तर तो पदार्थ विराम अवस्थेत आहे असे आपण म्हणतो. आणि जर तो या लघुत्तम काळात आपली जागा बदलत असेल तर तो पदार्थ गतीत आहे असं समजलं जातं. गती किंवा चाल स्पीड. गती म्हणजे काय? पदार्थाने एका काळात कापलेल्या अंतराला गती किंवा चाल असे म्हणतात. गती कोणत्याही दिशेने असते. गती ही अदिश राशी होय. थोडक्यात गतीचं जर सूत्र बघितलं आपण तर गती बरोबर कापलेले अंतर छेद लागलेला वेळ. स्पीड बरोबर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय टाइम. सीजीएस पद्धतीमध्ये गतीचे एकक सेंटीमीटर पर सेकंद हे असून एमकेएस पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद या एककामध्ये गतीचे मापन केले जाते. पुढची व्याख्या आपण बघणार आहोत. वेग व्हेलॉसिटी. पदार्थाने एकक काळात एका निश्चित दिशेने कापलेल्या अंतराला वेग असे म्हटले जाते. वेग ही सदिश राशी आहे कारण की वेगाला दिशा आणि परिमाण या दोन्ही बाबी आहेत. वेगाचे सूत्र गतीप्रमाणेच आहे. कापलेले अंतर भागिले लागलेला वेळ. स्पीड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मिनिट टाइम किंवा टाइम युनिट्स. सीजीएस पद्धतीमध्येच वेगाचे एकक सेंटीमीटर पर सेकंद व एमकेएस पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद हे एकक आहे. पुढची व्याख्या आपण बघणार आहोत. एक समान वेग युनिफॉर्म व्हेलॉसिटी. पदार्थाने लहानात लहान समान कालावधीत कापलेले अंतर समान असेल तर त्यास एक समान वेग असे म्हटले जाते. उदाहरणार्थ जर आपल्याला 100 किलोमीटर अंतर जायचे असेल, हे 100 किलोमीटर अंतर आपण प्रत्येकी 10 मिनिटे प्रति 10 किलोमीटर या वेगाने जात असू. प्रत्येक कालावधीत नंतरच्या 10 किलोमीटर साठी आपल्याला 10 मिनिट्स लागत असतील तर प्रत्येक 10 किलोमीटर अंतरासाठी या ठिकाणी आपल्याला 10 मिनिटाचा वेळ लागतोय. म्हणजेच आपला वेग हा एक समान वेग युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे. सरासरी वेग ॲव्हरेज व्हेलॉसिटी. एकक काळात पदार्थाने कापलेल्या सरासरी अंतराला सरासरी वेग असे म्हटले जाते. थोडक्यात सरासरी वेग म्हणजेच पदार्थाचा सुरुवातीचा वेग अधिक अंतिम वेग छेद 2. उदाहरणार्थ जर आपण विचार केला, पदार्थाचा सुरुवातीचा वेग 30 किलोमीटर पर आवर असेल आणि नंतरचा वेग 70 किलोमीटर पर आवर असेल तर
30 किलोमीटर पर आवर अधिक 70 किलोमीटर आवर हे एकूण अंतर होतं 100. या दोघात दोन व्हॅल्यू असल्यामुळं या 100 किलोमीटरला आपण जर 2 ने भागले तर आपल्याला 50 किलोमीटर पर आवर हा त्याचा सरासरी वेग मिळतो. त्वरण किंवा प्रवेग ऍक्सलरेशन आपणाला सर्वांना ज्ञात आहेच की आपण जी वेगवेगळ्या प्रकारची वाहनं चालवतो त्या वाहनांचा वेग वाढवण्यासाठी आपल्याला ऍक्सलरेटरचा वापर करावा लागतो. या शब्दप्रयोगावरून त्वरण किंवा प्रयोग किंवा ऍक्सलरेशन या शब्दप्रयोगावरून ऍक्सलरेटर हा एक वाहनांचा वेग वाढवण्यासाठी एक भाग वाहनामध्ये दिलेला असतो. त्वरण किंवा प्रवेग म्हणजे काय? पदार्थाचा वेग एकसारखा वाढत असताना त्याच्या वेग परिवर्तनाच्या दराला त्वरण किंवा प्रवेग ऍक्सलरेशन असे म्हटले जाते. त्वरण ही नेहमी धनसंख्या असते. त्वरणाचे जे सूत्र आहे त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले लागलेला वेळ. ऍक्सलरेशन बरोबर फायनल व्हेलॉसिटी वजा इनिशियल व्हेलॉसिटी छेद टाइम. त्वरणाचं एकक सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर व एमकेएस मध्ये मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आहे. मंदन रिटार्डेशन त्वरणामध्ये बघितलं की आपण पदार्थाचा वेग एकसारखा वाढत आहे. उदाहरणार्थ जर आपण एक वाहन चालवतोय, वाहन चालवताना आपला जो वेग आहे अंतिम वेगामध्ये आपण आहोत. अचानक पुढच्या बाजूला काही अडथळा जर आला तर आपण आपल्या वाहनाचा वेग कमी करतो, म्हणजे त्या ठिकाणी आपला वेग काय होतो? कमी होतो. म्हणजेच मंदन म्हणजेच पदार्थाचा वेग एकसारखा कमी कमी होत असताना त्याच्या वेग परिवर्तनाच्या दराला मंदन रिटार्डेशन असं म्हटलं जातं. मंदन हे नेहमी निगेटिव्ह संख्या असते. याचे एकक सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर व एमकेएस पद्धतीमध्ये मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आहे. गतीची समीकरणे गतीवरील उदाहरणे सोडवताना आपल्याला गतीची जी समीकरणे आहेत ती समीकरणे माहीत असणं गरजेचं आहे. गतीची समीकरणे खालील प्रमाणे आहेत. समजा आपण u समजलं इनिशियल व्हेलॉसिटी, v बरोबर फायनल व्हेलॉसिटी, t बरोबर टाइम, s बरोबर डिस्टन्स ट्रॅव्हल, a बरोबर ऍक्सलरेशन. तर गतीविषयक जी समीकरण आहेत समीकरण क्रमांक 1 आहे u बरोबर s बाय t. 2 s बरोबर u गुणिले t. तिसरं समीकरण आहे v बरोबर u अधिक at किंवा v बरोबर u वजा at. चौथं समीकरण आहे s बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग. पाचवं जे समीकरण आहे v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. या समीकरणामध्ये सुरुवातीलाच आपण बघितलं u म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी, v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, t बरोबर टाइम, s बरोबर डिस्टन्स ट्रॅव्हल आणि a बरोबर ऍक्सलरेशन. या ऍबर्वेशनचा या गतिविषयक समीकरणामध्ये उपयोग करण्यात आलेला आहे. गुरुत्वीय त्वरण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपणा सर्वांना ज्ञात आहेच की कुठलाही पदार्थ आपण खालून वर फेकला असता तो पृथ्वीकडे परत येतो. कारण की पृथ्वीच्या अंगी गुरुत्वाकर्षण शक्ती असल्यामुळं कोणताही पदार्थ पृथ्वीकडे आकर्षित होतो. ते म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. अशा बाबतीत गुरुत्वीय त्वरणाची जी समीकरणे तयार होतात समीकरणे हे सरळ रेषीय समीकरणाप्रमाणेच म्हणजेच गतीची समीकरणे प्रमाणेच असतात. फक्त या ठिकाणी जी गुरुत्वीय त्वरण आहे त्याची जी व्हॅल्यू आहे त्वरणाऐवजी ए ऐवजी आपण जी चा शब्द प्रयोग करतो की जी ची जी स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकी आहे. ती जी समीकरणे तयार होतात समीकरण क्रमांक 1 v बरोबर u अधिक gt, v बरोबर u वजा gt, s बरोबर ut अधिक 1/2 gt वर्ग, v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2gs,
या समीकरणामध्ये जिथे ए चा वापर केलेला आहे, तर गुरुत्वीय समीकरणामध्ये जी चा वापर केलेला आहे. यामध्ये सुद्धा u बरोबर इनिशियल व्हेलॉसिटी, v बरोबर फायनल व्हेलॉसिटी, t बरोबर टाइम, s बरोबर डिस्टन्स ट्रॅव्हल, ए ऐवजी शब्द प्रयोग केलेला आहे जी, जी ची किंमत 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकी आपण उदाहरणे सोडवताना घेत असतो. पुढची आपली या पाठातील व्याख्या आहे संवेग, मोमेंटम. जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये जो असणारा वेग आहे त्याला संवेग असं म्हटलं जातं. थोडक्यात पदार्थाचे वस्तुमान व त्याचा वेग यांच्या गुणाकाराला संवेग असं म्हटलं जातं. संवेग बरोबर वस्तुमान गुणिले वेग. न्यूटनचे गतिविषयक नियम, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आपल्या प्रत्येकाला न्यूटनच्या गतिविषयक नियमाची ही लहानपणापासून माहित आहे की आपण आपल्या भौतिकशास्त्र विषयामध्ये न्यूटनचे गतिविषयक नियम इयत्ता 10वी पर्यंत अभ्यासले आहेत. न्यूटनचे गतिविषयक नियम, न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहेत. नियम क्रमांक 1, पहिला नियम, कोणत्याही पदार्थावर बाह्य बल कार्य करीत असताना एखादा पदार्थ विराम अवस्थेत असल्यास विराम अवस्थेतच राहील व एकसमान गतीत असल्यास एकसमान गतीतच राहील. या उदाहरणात आपल्या लक्षात येते की एक चेंडू जे फिरतोय तो एकसमान गतीतच आहे. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, संवेग. संवेग म्हणजेच पदार्थाचे वस्तुमान गुणिले वेग. संवेग परिवर्तनाचा दर हा त्यावर कार्य करणाऱ्या बलाशी समप्रमाणात असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. यास न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम असं म्हटलं जातं. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाचं उदाहरण आपल्याला देता येईल. एखादे वाहन जर सिग्नलवर उभे असेल तर सिग्नल सुटण्यापूर्वी ते वाहन किंचितसे मागच्या बाजूला येते. म्हणजेच त्या ठिकाणी न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम हा फॉलो होतो. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, प्रत्येक क्रियेला तेवढीच परंतु विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया होत असते. म्हणजेच क्रिया व प्रतिक्रिया या सारख्याच असतात. या उदाहरणात आपल्याला एक उदाहरण दिसतंय की एक मुलगा, एक खेळाडू बास्केटबॉल मध्ये बास्केट फेकत आहे, परंतु त्याचा बास्केट, जी बास्केटची रिंग आहे त्या रिंगला लागून परत त्याच्याकडे येत आहे. म्हणजेच या ठिकाणी क्रियेला विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया ही आहे. गतीचे प्रकार, वर्तुळाकार गती, सर्क्युलर मोशन. जर पदार्थ वर्तुळाकार गतीने फिरत असेल त्याला, त्याची जर गती अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल आणि गती कोनात असेल तर त्याला सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. या उदाहरणात आपल्याला लक्षात येत आहे की जो पदार्थ आहे तो गोलाकार फिरत आहे. कोनीय वेग, अँग्युलर व्हेलॉसिटी. वर्तुळाकार गतीने केंद्रबिंदूशी केलेला कोन म्हणजेच कोनीय वेग होय. काही उदाहरणं आपण या टॉपिक पाठामध्ये बघणार आहोत. गती पाठामध्ये उदाहरण एक पहिलं उदाहरण आहे, एका मनुष्याच्या वाहनाचे वस्तुमान 75 kg असून त्याच्या वेगातील त्वरण 4 मीटर पर सेकंद आहे, तर बल काढा. या उदाहरणामध्ये वाहनाचे वस्तुमान हे 75 किलोग्रॅम आहे, वेगातील त्वरण हे 4 मीटर पर सेकंद स्क्वेअर इतके आहे. तर बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण 75 गुणिले 4, तर आपल्याला या ठिकाणी त्वरणची किंमत मिळते 300 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढचे उदाहरण आहे, एक वाहन 208 मीटर अंतर 22 सेकंदात कापते, तर वाहनाचा वेग किती असेल. या उदाहरणात आपल्याला दिसते बघा, कापलेले अंतर बरोबर 208 मीटर, त्यासाठी वेळ लागलेला आहे 22 सेकंद. तर वेग बरोबर s छेद t, 208 भागिले 22
तर 9.45 मीटर पर सेकंद हा आपल्याला या ठिकाणी त्या वाहनाचा वेग मिळतोय. एका वाहनाचा सुरुवातीचा वेग 30 मीटर पर सेकंद व अंतिम वेग 40 मीटर सेकंद आहे व ते वाहन या कालावधीसाठी 10 सेकंद वेळ घेत असेल तर त्वरण काढा. वाहनाचा सुरुवातीचा वेग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 30 मीटर पर सेकंद, अंतिम वेग दिलेला आहे 40 मीटर पर सेकंद आणि वेळ दिलेला आहे 10 सेकंद. त्वरणाचं जे सूत्र आहे v वजा u बाय टी, या सूत्रात जर आपण किमती टाकल्या तर आपल्याला जे त्वरण आहे त्वरणाची किंमत मिळते 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढील पुढील उदाहरण आहे एका वाहनाच्या वेगातील त्वरण 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर असून पदार्थ विराम अवस्थेतून 10 सेकंदात 10 मीटर पर सेकंद या वेगात पोहोचतो तर कापलेले अंतर काढा. त्वरण बरोबर किंमत दिलेली आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, सुरुवातीचा वेग 0 मीटर पर सेकंद, वेळ दिलेली आहे 10 सेकंद, अंतिम वेग दिलेला आहे 10 मीटर पर सेकंद. तर गतिविषयक नियमातील सूत्र S बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग, या सूत्रात जर आपण किमती टाकल्या तर या वाहनाने कापलेले अंतर आपल्याला मिळते 100 मीटर. एकंदरीत या टॉपिक मध्ये या पाठामध्ये आपण गतीमधील गती म्हणजे काय, चाल म्हणजे काय, गतिविषयक समीकरण, गतिविषयक गुरुत्वीय त्वरणाची समीकरण, न्यूटनचे गतिविषयक नियम आणि गती पाठावरील त्वरण आणि वेग यावरील उदाहरणं बघितलेली आहेत.